हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 11. आय होप की तुम्ही माझ्या आधीचे सेशन्स अटेंड केलेच असतील. सो आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर डेली यूजचे इंग्लिशचे सेंटेन्सेस जे की आपण मॉर्निंग पासून तर नाईट पर्यंत बोलतो आणि ह्या सेंटेन्सेसचा मराठीमध्ये मीनिंग काय होतो हे सुद्धा या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. तर बघत राहा माझा हा कंप्लीट व्हिडिओ. डिरेक्टली बघूया मॉर्निंग टाईममध्ये काय काय बोलायचं असतं किंवा आपण इंग्लिशमध्ये काय काय बोलू शकतो. तर सकाळच्या वेळेस आपल्याला काय काय बोलायचं आहे. जसं की गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. ओके. गुड मॉर्निंग नंतर आपल्याला बोलायचं असेल की आता उठ. तर त्यावेळी आपण बोलणार वेक अप नाव. वेक अप नाव म्हणजे आता उठ. त्यानंतर आपल्याला जर बोलायचं असेल की दात घास. तर कसं बोलणार? सो ब्रश युअर टीथ असं बोलणार. ओके. आपल्याला बोलायचं असेल की अंघोळ कर. तर कसं बोलणार इंग्लिशमध्ये? टेक अ बाथ. ओके. पटकन तयार हो असं जर बोलायचं असेल तर कसं बोलणार? गेट रेडी क्विकली असं आपण इंग्लिशमध्ये बोलणार. ओके. नाश्ता कर असं जर बोलायचं असेल तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ईट युअर ब्रेकफास्ट. ओके. आता जर बोलायचं असेल की चला शाळेत किंवा कामावर जाऊया. चला शाळेत जाऊया असं जर बोलायचं असेल तर कसं बोलणार? लेट्स गो टू स्कूल. आणि जर असं बोलायचं असेल की चला कामावर जाऊ द्या, चला कामावर जाऊया, तर कसं बोलणार? लेट्स गो टू वर्क. ओके. हे अशा टाइपचे सेंटेन्सेस जे आहे, सकाळी उठल्यावर म्हणजे सकाळच्या वेळेत तुम्ही बोलू शकता. अगदी सोपे-सोपे सेंटेन्सेस आहे. तुम्ही सुद्धा याची प्रॅक्टिस करायची आहे. सो त्यानंतर आपण डे टाईममध्ये काय-काय बोलू शकतो? तर मला जर बोलायचं असेल की किती वाजलेत, तर मी कसं बोलणार? व्हॉट्स द टाईम? किंवा व्हॉट्स द टाईम नाऊ म्हणजे आता किती वाजलेत? मला जर बोलायचं असेल की मला भूक लागली आहे. सो इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय एम फीलिंग हंग्री. आय एम फीलिंग हंग्री म्हणजे मला भूक लागली आहे. ओके. आता मला जर बोलायचं असेल, चला जेवूया किंवा चला आपण जेवण करूया. सो कसं बोलणार? लेट्स हॅव लंच. लेट्स हॅव लंच म्हणजे चला जेवण करूया. ठीक आहे. आता मला जर बोलायचं असेल, की मी बाजारात जात आहे. मी बाजारात जात आहे. ओके. सो हे कसं बोलणार? आय एम गोइंग टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट. त्यानंतर मला जर असं बोलायचं असेल, की मला त्रास देऊ नकोस. मला त्रास देऊ नकोस. सो कसं बोलणार? डोंट डिस्टर्ब मी किंवा प्लीज डोंट डिस्टर्ब मी असं सुद्धा आपण बोलू शकतो. म्हणजे कृपया मला त्रास देऊ नको. ओके. आता असं बोलायचं असेल, की तुझे गृहपाठ पूर्ण कर. तर कसं बोलणार? तुझे गृहपाठ पूर्ण कर. याला कसं बोलणार? फिनिश युअर होमवर्क किंवा कंप्लीट युअर होमवर्क. ओके. आता जर बोलायचं असेल, की मी थकलो आहे. सो कसं बोलणार? आय एम टायर्ड. असं जर बोलायचं असेल, की मी खूप थकलो आहे. सो कसं बोलणार? आय एम सो टायर्ड. ओके. आता डे टाईमच्या नंतर आपल्याला बघायचंय, की इव्हिनिंगच्या वेळेत आपण काय-काय बोलू शकतो. ओके. सो डे टाईम नंतर बघूया इव्हिनिंग टाईम म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण काय-काय बोलू शकतो. तर संध्याकाळ झाली आणि आपण जर कुणाला भेटलो, तर आपण काय बोलायचं आहे? गुड इव्हनिंग. काय बोलायचं आहे? गुड इव्हनिंग. त्यानंतर आपल्याला जर विचारायचं असेल, आपल्या फ्रेंडला किंवा आपल्या रिलेटिव्ह कोणी जर भेटलं असेल, त्यांना जर विचारायचं असेल, की तुझा दिवस कसा गेला? सो कसं बोलणार इंग्लिशमध्ये? हाऊ वॉज युअर डे? किंवा हाऊ वॉज युअर डे टुडे? असं आपण बोलणार. त्यानंतर मला बोलायचं आहे, की चालायला जाऊया. ठीक आहे? किंवा फिरायला जाऊया. सो कसं बोलणार? लेट्स गो फॉर अ वॉक. आपण असं बोलणार. ठीक आहे. आता मला जर बोलायचं असेल, की थोडा वेळ बाहेर खेळ. ओके. आपल्याला कोणाला तरी सांगायचंय, की थोडा वेळ बाहेर खेळ. सो इंग्लिशमध्ये कसं बोलणार? प्ले आउटसाइड फॉर सम टाईम. ओके. आता नेक्स्ट आपल्याला असं बोलायचं आहे, की तुझे हात धुवून टाक किंवा तुझे हात धुवून घे. आपण जनरली असं बोलतो. तेव्हा कसं बोलणार इंग्लिशमध्ये? वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. त्यानंतर मला असं बोलायचं आहे, जेवणाची वेळ झाली आहे. जेवणाची वेळ झाली आहे. सो कसं बोलणार? टाईम फॉर डिनर किंवा इट्स टाईम फॉर डिनर. ओके. आता इव्हनिंगच्या वेळेनंतर आपल्याला रात्रीच्या वेळेस काय-काय इंग्लिशमध्ये बोलता येईल. ठीक आहे. तर आपल्याला जर कुणाला सांगायचं असेल, की कपडे बदल. सो आपण कसं बोलणार? चेंज युअर क्लोथ्स. ओके. नेक्स्ट आपल्याला सांगायचं आहे, की झोपायला जा. सो कसं बोलणार?
गो टू बेड किंवा गो टू युअर बेड. ओके. नेक्स्ट सेंटेन्स मला असं बोलायचं आहे की चांगली झोप घे. सो हाऊ कॅन आय टॉक? आपल्याला असं बोलायचं आहे स्लीप वेल. स्लीप वेल म्हणजे चांगली झोप घे. आता रात्री झोपताना आपण काय म्हणायचं आहे? गुड नाईट. ओके. त्यानंतर आपल्याला जर असं म्हणायचं असेल सपोज लाईट बंद कर. ठीक आहे. आपण रात्री जनरली बोलतो की हां, लाईट बंद कर. झोपण्याच्या वेळेस आपण असं बोलतो. सो कसं बोलणार? स्विच ऑफ दी लाईट. ओके. स्विच ऑफ दी लाईट. नंतर आपण असं सुद्धा बोलतो, आवाज करू नकोस. सो त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? डोंट मेक नॉईज. ओके. डोंट मेक नॉईज. आता आपण गुड नाईट, स्वीट ड्रीम्स असं बोलतो. तर स्वीट ड्रीम्स म्हणजे काय? गोड स्वप्न, की तुला एक छान गोड स्वप्न पडू देत. आता हे जे आपण इथे बघितले आहेत, जे डेली सेंटेन्सेस आहे, सो मॉर्निंग टाईमला काय बोलायचं आहे, इव्हनिंगला काय बोलायचं आहे किंवा डे टाईममध्ये काय बोलायचं आहे, हे सर्व सिंपल सेंटेन्सेस आपण आज इथे बघितलेले आहेत. सो मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे सेंटेन्सेस तुमच्या डेली यूजमध्ये बोलायचे आहेत. सो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझं नेक्स्ट सेशन मी लवकरच घेऊन येत आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग.